रवींद्र वाघमोडे माझ्याबरोबर आलेले आहेत. सुदामजी पाळगे सर अलिमकोचे डॉक्टर आहेत. आम्ही दिंडोरी या ठिकाणी भारत सरकार सामाजिक न्याय, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय दिव्यांग विभाग आणि दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी या ठिकाणी आपण दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटपाचा कार्यक्रम आयोजित, तपासणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आज सकाळीच खासदार साहेब भगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. आज आपण ज्या सेंटरवर आहात ते सेंटर हे कर्णबधिर मुलांचं निदान करण्यासाठीचं आहे. या ठिकाणी एक छोटीशी विद्यार्थिनी आलेली आहे की तिला आपण आज तिला वैयक्तिक श्रवणयंत्र, जे डिजिटल वैयक्तिक श्रवणयंत्र जे अलिमकोचे सर आहेत त्यांनी सजेस्ट केलेलं आहे की ज्या माध्यमातून तिचा सिव्हिअर प्रफाउंड आणि मॉडरेट प्रफाउंड लॉस 50% कर्णबधिरत्व असलेली मुलगी त्या श्रवणयंत्राच्या साह्याने जर मिळालं तर ती चांगल्या प्रकारे त्या श्रवणयंत्राने बोलू शकते, असं आज अलिमकोचे डॉक्टर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तो लाभ आज त्या लाभार्थ्याला होत आहे. तर एवढंच मी बोलतो. यानंतर जय हरी माऊली. आज सरस्वती विद्या मंदिर वणी इथं आज साक्षात विठ्ठलच अवतरलेले होते. मुलांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात छानपणे तयार होऊन आलेले होते. त्याच्यानंतर दिंडी ही पावसाने जरी आम्हाला अजून आशीर्वादित केलेला आहे, तरी दिंडी लहान मुलांपासून म्हणजेच लहान गटापासून तर मोठ्यांपर्यंत खूप जोशात जल्लोषात झालेली आहे. दिंडी म्हणजे पूर्ण वणी परिसरच मुलांच्या घोषणेने आणि विठ्ठल घोषणेने दुमदुमला आहे आणि मुलींनी फुगड्यांचा आनंद घेतला. त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईंचं यथार्थ रूप घेऊन त्यांच्या रूपाचा आनंद आणि यथार्थ ते अवतरल्यासारखं त्यांना आज दिंडीच्या या कार्यक्रमात त्यांना आनंद लुटता आला. सर्व शिक्षकांनी या बाबतीत आम्हाला खूप मदत केली आणि मुलं म्हणजे आमचे तर यथार्थ वारकरी म्हणून इथं प्रेझेंट झालेले होते. जय माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर. आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी काढली. माझं नाव स्वाती विनायक मोरे. माझी मुलगी इयत्ता 7वीला शिकते आणि तिचे एकंदरीत असं चालू होतं की 8 दिवसापासून मम्मी माझ्या शाळेमध्ये दिंडीचा कार्यक्रम होणार आहे आणि दिंडीच्या कार्यक्रमामध्ये मला हे घालून जायचं आहे, असं करायचं आहे. म्हणजे उत्सुकता इतकी भारी होती तिची उत्सुकता पाहण्यासारखी होती. आणि आज अक्षरशः तिने जे तयारी केली होती दिंडीसाठी आणि ती स्कूलमध्ये आली आणि आम्ही पण स्कूलमध्ये आलो. स्कूलमध्ये आल्यानंतर आम्हाला खरोखरच असं वाटलं की ते दिंडीचा कार्यक्रम जो होता तो खूपच चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केला जातो. आणि माझी मुलगी आणि इतर जे स्टुडंट होते यांना बघून असं वाटलं की आम्हाला खरोखरच या स्कूलमध्ये आम्ही जणू काही पंढरपूरलाच वास्तव्य करत आहे किंवा आम्ही पंढरपूरलाच जातो आहे. आम्ही पंढरपूरलाच विठ्ठलाची मूर्ती बघतो आहे, रखुमाईची मूर्ती बघतो आहे, असं आम्हाला रिअलमध्ये वाटत होते इथे आल्यानंतर. आणि विठ्ठल रखुमाईच्या वेशात जे मुलं आलेले होते, मुली आलेले होते, साक्षात असं वाटतं की विठ्ठल रुक्मिणी इथे अवतरले आहे आमच्या शाळेमध्ये. खूपच भारी काम, म्हणजे खूपच भारी, एकदम फिलिंग जणू पंढरपुरात आल्यासारखं आम्हाला वाटतंय. माझे नाव वेदिका रामदास घुले. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर वन. उद्या आषाढी एकादशी निमित्ताने आज आमच्या शाळेत आषाढी एकादशीची दिंडी साजरी करण्यात आलेली आहे. सर्व लहान मुलांनी सर्वांनी मस्त आम्ही कार्यक्रम साजरा केला आहे. कोणी विठ्ठलाचा आणि रखुमाईचा वेशभूषा केली होती. नमस्कार, माझे नाव ईश्वरी निलेश पेठणे. आम्ही आज दिंडीचा कार्यक्रम साजरा केला. याच्यात आम्हाला खूप मज्जा आली. सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे वेशभूषेत आले होते विठ्ठल रुक्मिणीचे. मैं राम कुमार सिंह एलिमको से, मैं एडोलॉजिस्ट हूँ. अभी आज जो शिविर लगा हुआ है
तो इसमें जो है एडिप और RBY। एडिप होता है दिव्यांग, ये दिव्यांग जिनके लिए जो है डॉक्यूमेंट्स चाहिए, UDID चाहिए, आधार कार्ड चाहिए, राशन कार्ड हो या उत्पन्न का दाखिला। दूसरा RBY वैश्वी योजना के तहत जो कैंप लग रहा है उनके लिए केवल जो है UDID, आधार कार्ड और राशन कार्ड या तो जो है उत्पन्न का दाखिला चाहिए। इसमें जो है एक बच्ची आई हुई है, एक कान में इसको सीवियर है, एक कान में मोडेकली सीवियर हियरिंग लॉस प्रॉब्लम है। इसके लिए आज जांच हुआ है। जांच में जो है जो मैं डिजिटल हियरिंग एड जो प्रोवाइड कर रहा हूँ इसके लिए एकदम सही है। इसको कहीं कोक्लियर इम्प्लांट कराने की ज़रूरत नहीं है, इसको इसी से सुनाई देगा। और जो वैश्वी योजना के तहत जो आए हुए हैं इनको भी जो है कान की मशीन दी जा रही है, कमोड चेयर दी जा रही है, कमर का बेल्ट दी जा रहा है, घुटने का बेल्ट दी जा रही है। हमारे पास कई प्रकार की छड़ी है, वो जो है जिसको जो ज़रूरत होगी वो दिया जा रहा है।